विसरणार नाही। दृश्य आहे ती बारामतीमधली, त्यांचं पार्थिव घेऊन जात असताना लेफ्टला ठेव गाडी। नाही लेफ्टला थोडी काढते पुन्हा का आपल्याला दाखवून सोडायचं। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाच्या दिशेनं ही शववाहिका निघालेली आहे। जय पवार सध्या अजित पवारांच्या पार्थिवासोबत आहेत। जगात कुठेही असले अजित पवार, देशभरात असो महाराष्ट्रात कुठेही दौरा असो, मात्र जीव त्यांचा बारामतीतच गुंतलेला। या बाबतीत मात्र सगळे पवार कुटुंबीय एकच आहेत, त्यांचा सगळ्यांचा जीव बारामतीत गुंतलेला आहे। नम्रता आणि अजित पवारांचा शेवटची घटिका, शेवटचे क्षण सुद्धा बारामतीत असावेत, हा सुद्धा कोणता योग म्हणायचा। आणि तिथेच त्यांच्यावर आता अंतिम संस्कार होत आहेत। बारामतीकरांसाठी हा फार मोठा कसोटीचा काळ आहे, आपल्या भूमीतल्या भूमिपुत्र सुपुत्राला अशा प्रकारे गमावताना। प्रचंड संख्येने जमलेली गर्दी, महाराष्ट्रभरातून आलेले त्यांचे चाहते, समर्थक, कार्यकर्ते। बारामतीच्या विकासात शरद पवारांनी जे रोपटं लावलं ते फोफावताना अजित पवारांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग होता। आज जर का बारामतीला आपण गेलात तर बारामतीचं शहर म्हणून असणारं रोपडं, बारामतीचा विकास। आणि नम्रता, तुला आठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये, महापालिका निवडणुकांच्या काळामध्ये अजित पवारांनी दाखले द्यायचे, तुम्ही बारामती पाहिलंय ना, मी काय करून दाखवलंय तुम्हाला, तेच करून हवं असेल तर आमच्यासोबत असं आवाहन ते करायचं। तसं ना राज ठाकरेंनी खूप सुंदर याचं वर्णन केलंय। महाराष्ट्र ज्यावेळेला विकसित होत होता, ग्रामीण भाग ज्यावेळेला